चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 52वा आणि 53वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. यामध्ये देवीला सर्व शक्तिमयी ती आहे असं म्हटलंय, सर्व मंगला आहे, सद्गतिप्रदा आहे असं म्हटलंय. सर्व शब्दापासून सुरू झालेली वेगवेगळी विशेषणं ही साधारणपणे या 2 श्लोकांमध्ये जास्त येत आहेत. ती सगळ्या सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये आहे आणि सगळ्या मंत्रांचं सारही ती आहे असं यात म्हटलंय. तंत्राच्या उपासनेमध्ये साधारणपणे यंत्र, तंत्र आणि मंत्र या 3 गोष्टींचा एकत्रित वापर केला जातो आणि त्यामुळे सगळ्या यंत्रांचा आत्मा असणारी अशी ती आहे आणि तंत्र रूप आहे असं तिला म्हटलंय. या व्यतिरिक्त देवीची आणखीनही काही विशेषणं आलेली आहेत. त्यातली काही आपल्याला माहिती आहेत. तिला माहेश्वरी असं म्हटलंय, महादेवी म्हटलंय, महालक्ष्मी म्हटलंय आणि मृडप्रिया असं एक विशेषण आलंय. मृड म्हणजे शिव आणि त्यावरूनच जसं ईशवर्ण ईशानी किंवा शिववर्ण शिवानी अशी देवीची नाव आहेत, तसं मृडवर्ण मृडानी असं सुद्धा तिचं नाव आहे आणि इथे मृडप्रिया म्हटलंय म्हणजे शंकरांना प्रिय असणारी असं तिचं नाव इथे घेतलंय. हे 52वे आणि 53वे श्लोक वाचायला शिकण्यापूर्वी आपण ध्यानाचा श्लोक म्हणू आणि पाठाला सुरुवात करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्यस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामदिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आता 52वा श्लोक म्हणूया. श्लोक असा आहे. सर्व शक्तिमयी सर्व मंगला सद्गतिप्रदा सर्वेश्वरी सर्वमयी सर्व मंत्र स्वरूपिणी. पहिल्या ओळीच्या 2 पादांच्या मध्ये सर्व शक्तिमयी सर्व असं आपण म्हणणार आहोत, कारण तिथे एक पाद पहिला पूर्ण होतो, पण शब्द मात्र सर्व मंगला असा आहे. त्यामुळे संपूर्ण ओळ म्हणत असताना आपण लक्षात ठेवायचं की शब्द सर्व मंगला असा आहे. त्यातला सर्व शब्द पहिल्या पादात आणि मंगला शब्द दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला येतोय. पहिला पाद म्हणूया. सर्व शक्तिमयी सर्व, सर्व शक्तिमयी सर्व, सर्व शक्तिमयी सर्व, सर्व शक्तिमयी सर्व, सर्व शक्तिमयी सर्व मंगला सद्गतिप्रदा, मंगला सद्गतिप्रदा, मंगला सद्गतिप्रदा, मंगला सद्गतिप्रदा, मंगला सद्गतिप्रदा. सर्व शक्तिमयी सर्व मंगला सद्गतिप्रदा, सर्व शक्तिमयी सर्व मंगला सद्गतिप्रदा, सर्व शक्तिमयी सर्व मंगला सद्गतिप्रदा. सर्वेश्वरी सर्वमयी, सर्वेश्वरी सर्वमयी, सर्वेश्वरी सर्वमयी, सर्वेश्वरी सर्वमयी, सर्वेश्वरी सर्वमयी सर्व मंत्रस्वरूपिणी, सर्व मंत्रस्वरूपिणी, सर्व मंत्रस्वरूपिणी, सर्व मंत्रस्वरूपिणी, सर्व मंत्रस्वरूपिणी. सर्वेश्वरी सर्वमयी सर्व मंत्रस्वरूपिणी, सर्वेश्वरी सर्वमयी सर्व मंत्रस्वरूपिणी, सर्वेश्वरी सर्वमयी सर्व मंत्रस्वरूपिणी, सर्वेश्वरी सर्वमयी सर्व मंत्रस्वरूपिणी. आता आपण संपूर्ण श्लोक म्हणूया. सर्व शक्तिमयी सर्व मंगला सद्गतिप्रदा, सर्वेश्वरी सर्वमयी सर्व मंत्रस्वरूपिणी, सर्व शक्तिमयी सर्व मंगला सद्गतिप्रदा, सर्वेश्वरी सर्वमयी सर्व मंत्रस्वरूपिणी, सर्व शक्तिमयी सर्व मंगला सद्गतिप्रदा, सर्वेश्वरी सर्वमयी सर्व मंत्रस्वरूपिणी, सर्व शक्तिमयी सर्व मंगला सद्गतिप्रदा, सर्वेश्वरी सर्वमयी सर्व मंत्रस्वरूपिणी,
सर्वशक्तिमयी सर्व मंगला सद्गतिप्रदा सर्वेश्वरी सर्वमयी सर्व मंत्रस्वरूपिणी. आता 53वा श्लोक आपण म्हणूया. सर्व यंत्रात्मिका सर्व तंत्ररूपा मनोन्मयी माहेश्वरी महादेवी महालक्ष्मीर्मृडप्रिया. या श्लोकामध्ये सुद्धा पहिल्या ओळीमध्ये सर्व यंत्रात्मिकानंतर सर्व तंत्ररूपा असा शब्द आहे. त्यातला सर्व आपण पहिल्या पादाबरोबर म्हणणार आहोत आणि तंत्ररूपा मनोन्मनी असं आपण दुसऱ्या पादामध्ये म्हणणार आहोत. या असे बऱ्याचदा श्लोक येतात की ज्यामध्ये असा शब्द अर्धा एका पादात आणि अर्धा एका पादात जातो. अत्यंत नैसर्गिकपणे हे अनुष्टुप छंद असल्यामुळे इथे मध्ये थोडासा श्वासाचा गॅप हा येतोच. त्याला काही पर्याय नाही, कारण आपण त्या लयीमध्ये म्हणत असतो. त्यातही आपण शिकत असताना जरा संथ गतीनं म्हणतो, त्यामुळे ही जी छोटीशी एक फट आहे ती तशीच राहते. जेव्हा आपण वेगाने म्हणतो तेव्हा ती कदाचित जाऊ शकेल. फक्त लक्षात ठेवताना आपण हा एक शब्द आहे एवढं लक्षात ठेवणं महत्वाचं. सर्व यंत्रात्मिका सर्व 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 तंत्ररूपा मनोन्मनी तंत्ररूपा मनोन्मनी तंत्ररूपा मनोन्मनी तंत्ररूपा मनोन्मनी तंत्ररूपा मनोन्मनी तंत्ररूपा मनोन्मनी. सर्व यंत्रात्मिका सर्व तंत्ररूपा मनोन्मनी सर्व यंत्रात्मिका सर्व तंत्ररूपा मनोन्मनी सर्व यंत्रात्मिका सर्व तंत्ररूपा मनोन्मनी. माहेश्वरी महादेवी माहेश्वरी महादेवी माहेश्वरी महादेवी माहेश्वरी महादेवी माहेश्वरी महादेवी माहेश्वरी महादेवी महालक्ष्मीर्मृडप्रिया 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 महालक्ष्मीर्मृडप्रिया. माहेश्वरी महादेवी महालक्ष्मीर्मृडप्रिया माहेश्वरी महादेवी महालक्ष्मीर्मृडप्रिया माहेश्वरी महादेवी महालक्ष्मीर्मृडप्रिया माहेश्वरी महादेवी महालक्ष्मीर्मृडप्रिया माहेश्वरी महादेवी महालक्ष्मीर्मृडप्रिया. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. सर्व यंत्रात्मिका सर्व तंत्ररूपा मनोन्मनी माहेश्वरी महादेवी महालक्ष्मीर्मृडप्रिया सर्व यंत्रात्मिका सर्व तंत्ररूपा मनोन्मनी माहेश्वरी महादेवी महालक्ष्मीर्मृडप्रिया सर्व यंत्रात्मिका सर्व तंत्ररूपा मनोन्मनी माहेश्वरी महादेवी महालक्ष्मीर्मृडप्रिया सर्व यंत्रात्मिका सर्व तंत्ररूपा मनोन्मनी माहेश्वरी महादेवी महालक्ष्मीर्मृडप्रिया. आज आपण 52वा आणि 53वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. आजचा पाठ इथे थांबूया. उद्याला या पुढचे 2 श्लोक आपण घेऊया. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.